ओके. तिथं आज आपला क्लास आहे. टुडे इज 5th डे ऑफ आवर क्लास. ठीक आहे. आज आपला क्लासचा 5वा दिवस आहे. ठीक आहे. काल जे काही बरेच इंटरनेटचे प्रॉब्लेम येत होते बघा, नेटवर्क इश्यू होता, टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला काल लेक्चर कंडक्ट नाही करू शकले. ठीक आहे. तर आज कालचं जे काही लेक्चर आहे ते आज आपण शिफ्ट केलंय. ठीक आहे गाईज. चला, तर मला एक सांगायचंय, आपण पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तिथं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स बघितलं होतं, बरोबर. आणि प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मध्ये आपण बघितले होते टू बी चे आणि टू हॅव चे हेल्पिंग व्हर्ब्स. ठीक आहे. मी तिथे तुम्हाला डेफिनेशन्स ही सांगितल्या होत्या. तर मला आता तुम्ही सांगायचे आहेत डेफिनेशन्स. व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ टू बी अँड टू हॅव? चलो गाईज, डू इट फास्ट एव्हरीवन. सांगायचंय मला सर्वांनी. टू बी आणि टू हॅव ची डेफिनेशन काय आहे? कोणत्याही काळामध्ये तुम्ही सांगू शकता, देर इज नो प्रॉब्लेम. तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये सांगू शकता, पास्ट टेन्स मध्ये सांगू शकता, फ्युचर टेन्स मध्येही सांगू शकता. कोणत्याही काळामध्ये तुम्ही डेफिनेशन मला सांगू शकता. चला. व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ टू बी अँड टू हॅव इन प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स और फ्युचर टेन्स? Okay, guys, there is no problem. चलो, सुहानी मैम, you are right. सौरभ सर, you are right. अविनाश सर, you are right. Very good. सार्थक सर, डोअर इज समथिंग. ठीक आहे. करता काहीतरी आहे, करता काहीतरी आहे. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, टू बी ची झाली ही डेफिनेशन प्रेझेंट टेन्स मध्ये. ठीक आहे. आणि डोअर हॅज समथिंग, डोअर हॅज समथिंग म्हणजे काय? कर्त्याकडे काहीतरी आहे, कर्त्याला काहीतरी आहे, कर्त्याजवळ काहीतरी आहे. ठीक आहे. व्हेरी गुड सार्थक सर. तर आता आज आपण 4th डे ला काय बघितलं होतं? तिथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघितले होते. अफर्मेटिव्हचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं हे आपण बघितलं होतं. अफर्मेटिव्हचं आणि निगेटिव्ह सेंटेन्सचं तिथं इंट्रागेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे पण आपण तिथं बघितले होते. ठीक आहे. तर आज आपल्याला काय बघायचंय बघा, हे जे काही सेंटेन्स बघितले होते आपण, ते बघितले होते आपण टू बी मध्ये. ठीक आहे. आज आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघायचे, निगेटिव्ह सेंटेन्स बघायचे, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बघायचे. ठीक आहे. पण कशामध्ये बघायचे ते आज आपल्याला बघायचे आहे टू हॅव मध्ये. ओके गाईज. चलो, फर्स्ट वन इज प्रेझेंट टेन्स. आता मला पहिल्यांदा सांगायचं, तुम्ही which are the helping verbs of to have in present tense? Tell me fast, everyone. Which are the helping verbs of to have in present tense? टाइप करायचं चॅट बॉक्स मध्ये. व्हेरी गुड नम्रता मॅम. पण तुम्ही मला सांगितलंय ते कशाचं सांगितलंय? टू बी चे हेल्पिंग वर्ड सांगितले. व्हेरी गुड विशाखा मॅम, यू आर राईट. करिश्मा मॅम, यू आर राईट. चलो गाइज, प्रियंका मॅम, यू हॅव टोल्ड मी हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन प्रेझेंट टेन्स. मी तुम्हाला काय विचारले? पास्ट टेन्स मध्ये, सॉरी, टू हॅव मधले विचारले. ठीक आहे. ओके, देर इज नो प्रॉब्लेम. चलो गाईज, कोणते आहेत? हॅव आणि हॅज, हॅव आणि हॅज. ठीक आहे. फर्स्ट वन इज हॅव, सेकंड वन इज हॅज. ठीक आहे. आणि ऑल पास्ट टेन्स मध्ये विच आर दी हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव इन पास्ट टेन्स? व्हेरी गुड अमित सर, नम्रता मॅम, सार्थक सर, यू आर राईट. चलो गाइज, डू इट फास्ट. पवन सर, करिश्मा मॅम, यू आर राईट. सुहानी मॅम, शुभांगी मॅम, यू आर राईट. चलो गाइज, डू इट फास्ट एव्हरीवन. बरोबर आहे. कोणता आहे? देर इज ओनली वन हेल्पिंग वर्ब, देर इज नो चॉईस. तुमचा करता सिंग्युलर असू द्या, तुमचा करता प्लुरल असू द्या, तिथं तुम्ही एकच हेल्पिंग वर्ब युज करणार आहात, ते म्हणजे हॅड. ठीक आहे. हॅड. नेक्स्ट वन, फ्युचर टेन्स मध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब आहे बरं? फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा एकच हेल्पिंग वर्ब आहे. व्हेरी गुड एम जी, सार्थक सर, करिश्मा मॅम. कोणता आहे? नम्रता मॅम, विल हॅव. सुहानी मॅम, व्हेरी गुड. ठीक आहे. विल हॅव. आता आपल्याला बघायचंय बघा, आपल्याला हॅवचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवलं आपण. ठीक आहे. हॅवचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचंय, हॅजचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचंय, हॅडचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचंय, विल हॅवचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचंय. ठीक आहे. म्हणजेच काय, इथं आपल्याला हॅव प्लस नॉट टाकायचंय, हॅज प्लस नॉट, हॅड प्लस नॉट आणि विल हॅव प्लस नॉट टाकल्यावर काय होतंय? ठीक आहे. आता हे बघा, हॅव प्लस नॉट काय होणार आहे तिथं? हॅव बरोबर आपण कंटिन्यू हेल्पिंग व्हर्ब जे काही युज करत असतो ते करत असतो डू. ठीक आहे. हॅव बरोबर आपण कंटिन्यू डू वापरतो, हॅज बरोबर आपण कंटिन्यू डज वापरतो. ठीक आहे. कधी? जेव्हा त्याचं आपल्याला इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बनवायचंय किंवा जेव्हा आपल्याला त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचंय तेव्हा. ठीक आहे. पण हॅज आणि डज कधीही एका सेंटेन्स मध्ये येत नाहीत, एका सिंगल सेंटेन्स मध्ये. ठीक आहे. हॅड आणि डीड कधी एका सेंटेन्स मध्ये येत नाहीत. आपण डीड, हॅड बरोबर डीड वापरतो, पण एका सेंटेन्सेस मध्ये ते कधीही येत नाही. ठीक आहे गाईज. चलो, आता हॅव प्लस नॉट काय होणार आहे बघा इथं? डज, डोंट हॅव, डोंट हॅव. ठीक आहे.
आता हॅज प्लस नॉट तिथं काय होणार आहे बघा, व्यवस्थित ध्यानात घ्यायचंय तुम्ही इथं. हॅज प्लस निगेटिव्ह काय होणार आहे इथं, डझंट हॅव, डझंट हॅव. ठीक आहे, निगेटिव्ह म्हणजेच काय, नॉट टाकायचं आपल्याला तिथं. आता हॅड प्लस निगेटिव्ह, आता हॅड बरोबर आपण डीड वापरतोय, तर मला तुम्ही सांगायचं तिथं काय येईल. चलो गाईस, काय होईल बरं इथं, हॅड प्लस निगेटिव्ह नॉट, डिडंट हॅव, डिडंट हॅव. साचक सर नाही, डिडंट हॅव येईल. ओके, डिडंट हॅव. ठीक आहे, आणि विल प्लस नॉट, विल हॅव, त्याचं निगेटिव्ह केलंय आपण, काय येईल बरं, ओंट हॅव, ओंट हॅव. चलो गाईस, आता तुम्हाला एक काम करायचंय, मला टू बी, मला फक्त टू हॅवचं एक सेंटेन्स सांगायचंय. कशामध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये. एक छोटस सेंटेन्स मला सांगायचंय, जे की आपण, आणि सिंग्युलरचं. ठीक आहे, एक वचनी करता घेऊन तुम्हाला एक सेंटेन्स क्रिएट करायचंय. कशाचं, टू हॅवचं प्रेझेंट टेन्स मधलं. ठीक आहे, चलो गाईज, डू इट फास्ट एव्हरीवन. एक छोटस मला एक्झाम्पल घ्यायचंय ते. आय हॅव कार. व्हेरी गुड अमित सर, देर इज नो प्रॉब्लेम. आय हॅव कार. ओके, नेक्स्ट वन. आय हॅव लॅपटॉप. ओके, आय हॅव कार. एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? निकिता मॅम, प्लीज चेक युअर इंटरनेट कनेक्शन. ओके, ओके, देर इज नो प्रॉब्लेम. माझ्याकडे पुस्तक आहे, पण आता आपल्याला काय करायचं बघा, तिथं कर्ता चेंज करायचं. ठीक आहे, त्याच्या मागं एक रिझन आहे कर्ता चेंज करण्यामागं. ओके, त्याच्याकडे पुस्तक आहे असं तुम्ही म्हणालात, तिच्याकडे पुस्तक आहे, त्याच्याकडे पुस्तक आहे असं म्हणूयात आपण. कारण आपण काय सेंटेन्स घेतलं होतं, ती माझी बहीण आहे. ठीक आहे, आज आपण त्याचं एक्झाम्पल घेऊयात. त्याच्याकडे पुस्तक आहे, त्याच्याकडे पुस्तक आहे, हे काय झालंय सेंटेन्स, एफिर्मेटिव्ह. एफिर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, होकारार्थी वाक्य. ठीक आहे, त्याच्याकडे पुस्तक आहे, कसं होईल बरं हे सेंटेन्स. आता जो काही फॉर्म्युला आहे बघा, याचा काय, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, सार्थक सर तुमचं चुकलंय, तिथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, ही नंतर. व्हेरी गुड एम जी, व्हेरी गुड. चलो गाईज, डू इट फास्ट एव्हरीवन. करिश्मा मॅम, चुकलंय तुमचं. चलो, नेक्स्ट वन. काय नाही, तिथं ही नंतर आपण काय यूज करतोय, सुहानी मॅम. ही हॅज करायचंय आपल्याला, ही हॅज. गाईज, तुम्हाला माहिती ना ते, जे काही चेंजेस करायचे ते आपल्याला निगेटिव्ह मध्ये आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मध्ये करायचे. ठीक आहे, एप्रिमेटिव्ह सेंटेन्स मध्ये काही चेंजेस करायचे नाहीयेत आपल्याला. ओके, काही त्याच्याकडे म्हणजेच काय, ही हॅज, ही हॅज ए बुक, ही हॅज ए बुक. ठीक आहे, नेक्स्ट वन. नाव वी हॅव टू मेक हिअर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स ऑफ दॅट एफर्मेटिव्ह सेंटेन्स. कसं येईल बरं, त्याच्याकडे पुस्तक आहे का, त्याच्याकडे पुस्तक आहे का, आहे का, काही त्याच्याकडे पुस्तक आहे का. आता हे बघा, ही, ही बद्दल आपण काय वापरतो तिथं, हॅज. ठीक आहे, ही बरोबर आपल्याला डज वापरायचे. काय लिहिलं तिथं, डज ही हॅज ए बुक, डज काय येणार इथं, डज ही हॅव ए बुक असं येणार इथं. ठीक आहे गाईज, चलो काय लिहितं व्यवस्थित बघा, डज ही हॅव ए बुक. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, डज बरोबर आपण डजच्या सेंटेन्स मध्ये आपण त्याच्या सोबत कधीही हॅज घेत नाही, त्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल इथं, डज ही हॅव ए बुक, डज ही हॅव ए बुक. ठीक आहे, समजतंय. नेक्स्ट वन. नाउ वी हॅव टू मेक हिअर निगेटिव्ह सेंटेन्स ऑफ दॅट एफर्मेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, आता आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचंय. कशाचं बनवायचंय, तर आपल्याला ह्या एफर्मेटिव्ह सेंटेन्सचं बनवायचंय. कसं येईल, त्याच्याकडे पुस्तक नाही, त्याच्याजवळ पुस्तक नाही, त्याला पुस्तक नाही. काय येईल बरं, त्याच्याकडे पुस्तक नाही. व्हेरी गुड. ओ माय गॉड, तुम्ही काय घेतलंय, ही हॅज नॉट बुक. तुम्हाला काय सांगितलंय, सिम्पली ह्याच्या जागी तुम्हाला काय ठेवायचंय, डझंट हॅव, डझंट हॅव. ठीक आहे, हॅज निगेटिव्ह, डझंट हॅव. एकदम सिम्पल आहे. आता बनवा बरं सेंटेन्स. व्हेरी गुड अमित सर. नम्रता मॅम, यू आर राईट. डू इट फास्ट एव्हरीवन. करिश्मा मॅम, यू आर राईट. सुहानी मॅम,
तुम्ही डिरेक्टली क्वेश्चन बनवलाय, तो पण करेक्ट आहे, पण क्वेश्चन बनवलाय तुम्ही डिरेक्टली. ओके. नाही, वैभव मॅम तुमचं चुकलंय. आता कसं येईल बघा इथं, ही निगेटिव्ह करायचंय ना आता आपल्याला. ह्याच्या जागी काय येईल, ह्याच्या जागी डिरेक्टली डझंट हॅव. ठीक आहे, काय येईल मग, ही डझंट हॅव ए बुक. ए बुक. ठीक आहे, नेक्स्ट वन. याच्याकडे पुस्तक नाही का, त्याच्याकडे पुस्तक नाही का, कसं होईल बरं. चलो गाइस, डू इट फास्ट. आता इथं पण सेम फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा. यू हॅव टू, तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ना ते प्लीज नंतर विचारा. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण त्याला वेळ देणार आहात तुम्हाला. ठीक आहे गाईज. चलो. त्याच्याकडे पुस्तक नाही का, काय येईल बरं, त्याच्याकडे पुस्तक नाही का, जे एक्स्ट्रा क्वेश्चन असतील बाकीचे ते. ठीक आहे. डझंट ही हॅव ए बुक. डझंट ही हॅव ए बुक. व्हेरी गुड नम्रता मॅम, यू आर राईट. करिश्मा मॅम, यू आर राईट. डझंट ही हॅव ए बुक. तुम्हाला चेंज कशाच करायचं आहे, यू हॅव टू चेंज दी पोझिशन ऑफ हेल्पिंग वर्ब अँड सब्जेक्ट. ठीक आहे. सार्थक सर, यू आर राईट. डझंट ही हॅव ए बुक. ठीक आहे. ओके गाईस, आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे जायचंय. चलो. त्याच्याकडे पुस्तक होतं. त्याच्याकडे पुस्तक होतं. आता हे सेंटेन्सेस बघून तुम्हाला हे सेंटेन्सेस क्रिएट करायचे. ठीक आहे. त्याच्याकडे पुस्तक होतं, कसं होईल बरं. एकदम सिंपल आहे. व्हेरी गुड अमित सर, नम्रता मॅम, सुहानी मॅम, यू आर राईट. शुभांगी मॅम, यू आर राईट. व्हेरी गुड वैभवी मॅम. काय होणार आहे, ही हॅड ए बुक. ही हॅड ए बुक. ठीक आहे. नेक्स्ट वन. नाउ वी हॅव टू मेक अ इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. ओके. त्याच्याकडे पुस्तक होतं का, त्याच्याकडे पुस्तक होतं का, काय येणार आहे. चलो गाइस, डू इट फास्ट प्लीज एवरीवन. व्हेरी गुड. डिड ही हॅव ए बुक. व्हेरी गुड. एमडी सर, व्हेदर नाही येणार तिथं, काय येणार आहे, डीड ही हॅव ए बुक असं येणार आहे. ठीक आहे. डीड ही हॅव ए बुक. हॅव ए बुक. ठीक आहे गाइस. नेक्स्ट वन. नाउ वी हॅव टू मेक हिअर निगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्याकडे पुस्तक नव्हतं. त्याच्याकडे पुस्तक नव्हतं. काय येईल, त्याच्याकडे पुस्तक नव्हतं. नम्रता मॅम, तुम्ही इंटरगेटिव्ह सेंटेन्स बनवलंय. अमित सर, यू आर राईट. अमित सर, व्हेरी गुड. चलो गाइस. करिश्मा मॅम, यू आर राईट. सुहानी मॅम, यू आर राईट. काय येईल आता इथं, हॅडच्या जागी तुम्हाला काय पुट करायचंय, डिडंट हॅव. काय येईल, ही डिडंट हॅव ए बुक. डिडंट हॅव ए बुक. ठीक आहे. नेक्स्ट वन. त्याच्याकडे पुस्तक नव्हतं का, त्याच्याकडे पुस्तक नव्हतं का. काय येईल बरं, त्याच्याकडे पुस्तक नव्हतं का. व्हेरी गुड नम्रता मॅम, यू आर राईट. एक्झॅक्टली. चलो. नेक्स्ट वन. त्याच्याकडे पुस्तक नव्हतं का. व्हेरी गुड अमित सर, व्हेरी गुड. काय येणार आहे, डिडंट ही हॅव ए बुक. ओके. नेक्स्ट वन. त्याच्याकडे पुस्तक असेल. त्याच्याकडे पुस्तक असेल. त्याला पुस्तक असेल, त्याच्या जवळ पुस्तक असेल. काय येईल बरं. व्हेरी गुड सुहानी मॅम, यू आर राईट. अमित सर, यू आर राईट. करेक्ट आन्सर. नम्रता मॅम, युअर आन्सर इज करेक्ट. व्हेरी गुड. काय येणार आहे, त्याच्याकडे पुस्तक असेल, ही विल हॅव ए बुक.
नेक्स्ट वन. त्याच्याकडे पुस्तक असेल का? असेल का? काय येईल बरं त्याच्याकडे पुस्तक असेल का? हम्म. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, ठीक आहे. युअर राईट नम्रता मॅम. तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, जर तिथं टू वर्ड हेल्पिंग व्हर्ब असेल तर तुम्हाला त्याच्यातला फक्त पहिला वर्ड कन्सिडर करायचा आहे, ठीक आहे. पहिला वर्ड घ्यायचा आहे अगोदर. विल ही हॅव ए बुक? विल ही हॅव ए बुक? हॅव ए बुक. नेक्स्ट वन. त्याच्याकडे पुस्तक नसेल. त्याच्याकडे पुस्तक नसेल. त्याच्याकडे पुस्तक नसेल काय ना रे? आन्सर. व्हेरी गुड करिश्मा मॅम, अमित सर, नम्रता मॅम, यू आर राईट. व्हेरी गुड. काय नाही तर वेंट नाही येणार. सोनी मॅम वेंट नाही येणार. गो, वेंट, गोन. ठीक आहे. गो, वेंट, गोन, गोईंग, विल गो. गोईंग, गोज. हे काय झाले? V1, V2, V3, V4, 5 जाणे या शब्दाचे झाले. ठीक आहे. चलो, त्याच्याकडे पुस्तक नसेल काय होईल? ही ओंट, ही ओंट हॅव ए बुक. चलो नेक्स्ट वन. त्याच्याकडे पुस्तक नसेल का? त्याच्याकडे पुस्तक नसेल का? काय होईल? व्हेरी गुड प्रियंका मॅम, अमित सर, करिश्मा मॅम, यू आर राईट. एक्झॅक्टली. नाईस. ओंट ही हॅव ए बुक? हॅव ए बुक असंही येऊ शकतं, किंवा आणखी एका पद्धतीने येऊ शकतं. विल ही नॉट हॅव ए बुक असं सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. विल ही नॉट हॅव ए बुक. आता तुम्हाला एक काम करायचंय. तुम्हाला एक प्लुरलचं, आता जसं तुम्ही मला अगोदर सांगितलं होतं हे सिंग्युलरचं एक्झाम्पल, तसं छोटंसं एखादं मला सेंटेन्स सांगायचंय प्लुरलसाठी आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे. एखादं सेंटेन्स सांगा बरं मला प्लुरल नाउन साठी. क्रिएट करा बरं एखादं सेंटेन्स. चलो गाइस, डू इट फास्ट एवरीवन. त्याच्या जवळ बुक्स आहेत का? असं नाही, इंग्लिश मधून करायचंय तुम्हाला. इंग्लिश मधनं करायचंय ट्रान्सलेट. यू आर टीचर ते जे झालंय ना बघा, ते टू बीचं झालंय. तुम्हाला टू हॅवचं सांगायचंय काय? व्हेरी गुड स्वानी मॅम, शुभांगी मॅम. हम्म. चलो. दे हॅव फ्लावर्स. त्यांच्याकडे फुलं आहेत. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्याकडे फुले आहेत. काय येईल बरं? त्यांच्याकडे फुले आहेत. काय येईल आन्सर? व्हॉट विल बी द आन्सर गायज? त्याच्याकडे फुले आहेत. आता हे झाले प्लुरल. ठीक आहे. प्लुरल नंतर आपण काय घेत असतो? हॅव घेत असतो. ठीक आहे. दे हॅव फ्लावर्स. व्हेरी गुड. फ्लावर्स. नेक्स्ट वन. त्यांच्याकडे फुले आहेत का? कसं होईल बरं गायज? त्यांच्याकडे फुले आहेत का? व्हॉट विल बी द आन्सर? चलो गाइस, डू इट फास्ट एव्हरीवन. एमजी तिथं, एमजी हुईज दिस आय डोंट नो, पण तिथं वेदर घ्यायचं नाहीये. ओके. नाही घ्यायचं तिथं. काय घ्यायचं तिथं? डू दे हॅव ए फ्लावर्स. काय येत आता? डू वापरायचं आपल्याला हॅव बरोबर. ठीक आहे. डू दे हॅव ए फ्लावर्स. नेक्स्ट वन. नाव वी हॅव टू मेक हेअर निगेटिव्ह सेंटेन्स. त्यांच्याकडे फुले नाहीत.
काय होईल बरं? त्यांच्याकडे फुले नाहीत. त्यांच्याकडे फुले नाहीत. व्हेरी गुड अमित सर. प्रियंका मॅम. ओके प्रियंका मॅम, पण तुम्ही मला पास्ट टेन्स मधलं सांगितलंय. प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला काय घ्यायचंय? व्हेरी गुड. वैभवी मॅम चुकलंय तुमचं. ही डझंट केलंय तुम्ही, पण आपल्याला काय घेतलंय? दे डोंट घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, किती सिंपल आहे बघा. त्यांच्याकडे फुले नाहीत. काय? डोंट हॅव. हॅवच्या जागी काय टाकायचं? दे डोंट हॅव. दे डोंट हॅव ए फ्लावर. ए फ्लावर्स. ठीक आहे. नेक्स्ट वन. त्यांच्याकडे फुले नाहीत का? त्यांच्याकडे फुले नाहीत का? व्हेरी गुड प्रियंका मॅम. एक्झॅक्टली. करिश्मा मॅम, युअर राईट. अमित सर, तुम्ही काय केलंय? पास्ट टेन्स मध्ये क्रिएट केलंय. ठीक आहे. यू हॅव टू मेक द सेंटेन्स इन प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. व्हेरी गुड विशाखा मॅम, युअर राईट. काहीला तर इथं डोंट दे हॅव ए फ्लॉवर्स किंवा डू दे नॉट हॅव ए फ्लॉवर्स. ठीक आहे. चलो नेक्स्ट वन. त्यांच्याकडे फुले आहेत. आता इकडे काय होईल? त्यांच्याकडे फुले होती. त्यांच्याकडे फुले होती. चलो गाइस डू इट फास्ट. साहिल, त्यांच्याकडे फुले. व्हेरी गुड करिश्मा मॅम. शुभंगी मॅम, राईट. आता काय येणार आहे इथं? पास्ट टेन्स मध्ये हॅड येणार आहे. ठीक आहे. दे हॅड ए फ्लावर्स. आता हे बघा, पास्ट टेन्स मध्ये काय होतंय? करता तुमचा सिंग्युलर असू द्या, करता तुमचा प्लुरल असू द्या, तुम्हाला फक्त हॅड हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. कशामध्ये? टू हॅवच्या सेंटेन्स मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट वन. त्यांच्याकडे फुले होती का? त्यांच्याकडे फुले होती का? व्हेरी गुड करिश्मा मॅम. व्हेरी गुड. राईट. काय येणार आहे? डू दे, डीड दे हॅड ए फ्लावर्स. काय येणार आहे? डीड दे हॅड ए फ्लावर्स. नेक्स्ट वन. त्यांच्याकडे फुले नव्हती. व्हॉट विल बी द आन्सर गाइज? त्यांच्याकडे फुले नव्हती कसं येणार आहे? व्हेरी गुड करिश्मा मॅम. काय टाकायचं हॅडच्या जागी? डिडंट हॅव. व्हेरी गुड वैभवी मॅम. व्हेरी गुड. शुभांगी मॅम, यू आर राईट. वैभवी मॅम, डीड बरोबर तुम्हाला हॅड नाही यूज करायचंय. ठीक आहे. विशाखा मॅम, चुकलंय तुमचं. डिडंट बरोबर तुम्हाला हॅव यूज करायचंय, हॅड नाही यूज करायचं. ठीक आहे. डीड दे हॅव ए फ्लावर्स येईल. इथं काय येईल? त्यांच्याकडे फुले होती का? डीड दे हॅव ए फ्लावर्स. डीड दे हॅव ए फ्लावर्स. ठीक आहे. नेक्स्ट वन. त्याच्याकडे फुले नव्हती. दे डिडंट हॅव ए फ्लावर्स. नेक्स्ट वन. त्यांच्याकडे फुले नव्हती का? त्यांच्याकडे फुले नव्हती का? काय येणार इथं? चलो गाईज डू इट फास्ट. जेवण केलं की काय तुम्ही? म्हणून एवढे कंटाळा आलाय तुम्हाला. एवढं सकाळी जेवण नका करू. आज तुमचे काम बघून घेत जा. ठीक आहे. व्हेरी गुड अमित सर. राईट, यू आर राईट. डिडंट दे, डिडंट दे हॅव ए फ्लॉवर किंवा डीड दे नॉट हॅव ए फ्लॉवर. व्हेरी गुड प्रणित सर. शुभांगी मॅम. त्यांच्याकडे फुले नव्हती का? डिडंट दे हॅव ए फ्लॉवर्स. चलो गाईज लास्ट वन. त्यांच्याकडे फुले असतील.
त्यांच्याकडे फुले असतील काय बरं? वैभवी मॅम व्हेरी गुड. अमित सर व्हेरी गुड. विशाखा मॅम यू आर राईट. एक्झॅक्टली राईट. त्यांच्याकडे फुले असतील. दे विल हॅव ए फ्लावर्स. नेक्स्ट वन नाउ वी हॅव टू मेक हिअर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. त्यांच्याकडे फुले असतील का? पाहिल बरं त्यांच्याकडे फुले असतील का? व्हेरी गुड नम्रता मॅम यू आर राईट. करिश्मा मॅम यू आर राईट. एक्झॅक्टली नाईस. प्रणीत सर व्हेरी गुड बरोबर आहे. विल दे हॅव ए फ्लावर. ठीक आहे नेक्स्ट वन. त्यांच्याकडे फुले नसतील. पाहिल बरं त्यांच्याकडे फुले नसतील. व्हेरी गुड अमित सर. ओंट दे हॅव ए फ्लावर. करिश्मा मॅम कोणते सर मागचे ते? त्यांनी काय केले बघा इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बनवलं डायरेक्टली. ओके चलो देर इज नो प्रॉब्लेम. त्यांच्याकडे फुले नसतील. पाहिल दे ओंट हॅव ए फ्लावर्स. नेक्स्ट वन. त्यांच्याकडे फुले नसतील का? नसतील का? ओंट दे हॅव फ्लावर्स. व्हेरी गुड. ओंट दे हॅव ए फ्लावर्स किंवा विल दे नॉट हॅव ए फ्लावर्स असं पण येऊ शकतं. ठीक आहे चलो गाईज. यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इज देअर एनी प्रॉब्लेम टू एनीबडी? Is there any problem to anybody? Please, guys, tell me fast. Suhani ma'am, there is no problem. वैभवी मैम देर इज नो प्रॉब्लम. ठीक है चलो. सौरभ सर नो प्रॉब्लम. वैभव सर देर इज नो प्रॉब्लम. ओके let me take one photo of board.